अचानक शिवाजी महाराजांचे ना पप्पा असतात. तर आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचे. तर तिथून काय नाव असतं माहिती तुम्हाला? काय? शहाजीराजे. नाही, तो शहाजीराजे ना. छत्रपती शिवाजी महाराजांचे. ते तो खूप माणूस वाईट होता. नाही, चांगले होते ते. कोणते महाराज? महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. कोणते? शहाजीराजे. शहाजीराजे? मला नाही माहिती. शहाजीराजेच ना तेवढा अचानक येतात ते औरंगजेबाला ना तो चांगला तर चोपटून काढला असेल त्यांनी, शहाजीराजांनी. कारण खूप ते डेंजर होते ना. ते डेंजर होते. तर तिथून ना मावळे येतात सगळे पूर्ण येतात. दरबारात लोक आदिलशाहीच्या आईला गप्पपणे चूप बसतात. मग तिथून ना चूप बसतात. तर आदिलशाहीची आई अशी खूप डोळे ना डेंजर करून बसलेली असते. तिने ना सगळे दरबारातली लोक ना गप्प बसलेली असतात. तर मग गप्प बसलेली असतात. तर सगळी लोक दरबारातली लोक खूप चूप बसतात. आता तुम्हाला ओरडलं तर तुम्ही कसं चूप बसता, तसं चूप बसले. तर तिथून शहाजीराजे येतात. आदिलशाहीची आई. तिथे मोठा अफजल खान होता. असं एवढंसच अफजल खान होता. एवढा अफजल खान होता. शहाजीराजांनी, संभाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांनी, शंभू महाराजांनी त्याला खूप पायाखाली तुडवलं. आणि आता तर बोललं की आता माझं काय खरं नाही. तिथे ना आता काय माझं काही खरं नाही. तर सगळे महाराज आले. तर मी काय करू? त्याने ना कुठे लपायला पण जागा नव्हती. कोणाला? अफजल खानाला? ना कुठे कोपरा, ना कुठे बेडरूम पण नव्हती. तर बेडरूमच्या आत पण जागा नव्हती. इथे पण जागा नव्हती. मग कुठून पळाला तो? मला तो ना त्याला सापडला अफजल खानाला. असं त्याला हातात घेतलं संभाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांनी. आता का बोलले? शंभू महाराज. आणि आता का बोलले? शहाजीराजे ना तेव्हा असं चोपटलं. एका हातात घेऊ सगळ्यांनी असं केलं. असं चांगलं त्याला चिडून टाकलं. मग ते दरबारात बोलतो नाही का, मैं लाऊंगा शिवाजी को? ते नाही, ते पोवाड्यामधला मी बोलते. मग तो बोला की चांगलंच आहे ना, मी ये ना कुणाला. तो विचार करत बसला. आता मी शिवाजी महाराजांना कसं मारू शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज पण विचार करायला लागले, कसं करू मी. तर त्याच्यानंतर बोलले की शिवाजी महाराज बोलले की तू ते पण तयार होते त्याला भेटायला. अफजल खान पण बोलला नाही ना. हो मी पण भेटायला. मी बिचवा ढकलला. तो तिथून ना मग त्यांनी केलं. अफजल खानाच्या दरबारात आले छत्रपती शिवाजी महाराज. तर ना त्याने आलो. तो शिवाजी महाराज, संभाजी महाराज आले, शंभू महाराज आणि शिवाजी महाराज आले फक्त. आणि बोलले की आओ शिवाजी आओ, गले लग जाओ. खाली बिचवा ढकलला शिवा महाराजांनी. आता तलवारीचा त्याने वार केला. कोणी? अफजल खानाने. मग महाराजांवर. आणि ना कासवाचं त्याच्या काय होतं ते चिलकत होतं. मग ना चिलकत होतं तर त्यांना काय लागलं नाही. शिवाजी महाराज वाचले म्हणून चिलकत नाही लागलं. कासवाला पण असं मोठा दगड पडला तरी तो मरडू नाही शकणार ना. मग असं शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांचा वाघ नखांचा असं चबळून टाकलं ना. कोणाला?
अफजल खानाला हा फाडलाच डायरेक्ट. हा बाई डायरेक्ट त्याचा तोलच गेला बस. मग पळाला का मेला तिथं? मेलाच, त्याच्याच गडावर मेला. होय, हा डायरेक्ट कोतळा बाहेर काढला का? हा हम्म. मग बाई कटराबाई शंभू महाराज तर त्यांच्यापेक्षा डेंजर होते. कोणत्या पेक्षा? अफजल खानापेक्षा. अफजल खान म्हणतो कसा बोलला की ते बघा आता शिवाजी महाराज आहेत तिथे कपाटावर, कारण हे शिवाजी महाराजांच्या दरबारातलंच हे कपाट आणलंय. होय, कुठलं हे? हा हा ग, जिजाऊंनी ना तेच केलंय, ते केलंय ना, जे ते ठिपके मारले ते त्यांनीच केलंय. शिवाजी महाराजांचा त्यांनी फोटो लावलाय. कुठलं हे? हा हे कपाट आहे ना, शिवाजी महाराजांच्या दरबारातूनच आणलेलं आहे. होय, हा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शंभू महाराज, संभाजी महाराज आणि आता काय बोलले शिवाजीचे पप्पा कोण होते? शहाजी राजे. ते एकच दरबारात राहायचे होते. मग त्या सगळ्या महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांचे काय तिथे फोटो लावला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याच काळातून इथे कपाट आणलेलं आहे. होय, हा मला नाही माहिती होतं हे घेतलं नाही. शिवाजी महाराजांनी खरंच आपल्या ते घरी आलेले आणि कपाट ठेवून गेलेले. होय, सगळे महाराज आलेले आणि कपाट ठेवून गेलेले. होय, त्यांनी माणसाचं रूप घेतलेलं होतं. होय, आणि माणसाचं नव्हतं, कशाचं तरी ते स्वतःच आलेलं रूप का घेतलेलं होतं हे त्यांनी इथे स्वतःहून कपाट आणलंय. होय. हा बाई कसं काय ग? मग अफजल खान बोलतो, झाली तशी पण गोष्ट, काही नाही पुढे झाली ना? नाही, मारलं ना अफजल खानाला? मग अफजल खानाला मारलं. जसं कसं त्याने असं मान घेतलं आणि त्याला असं अफजल खानाने केलं. शिवाजी महाराजांचं काही लागलं नाही. त्याच्या शिवाजी महाराजांच्या अंगात चिखलेलं होतं. मग तो मरून गेला. मग तेवढ्यात अफजल खानाची पारी आली मारायची. तो खूप डेंजर होता. आणि आदिलशाहीची आई बोलली की तू आणि मी, तू जर त्याला मारलं नाही तर तुला ठेचून काढेल. आदिलशाहीची आई म्हणते. हा मग आदिलशाहीची आई अशी म्हणते. तर अफजल खान बोलतो की ठीक आहे चालेल, मी तर त्याला अफजल खानाला मारूनच टाकतो शिवाजीला. मग तो बोलला की शिवाजी महाराजांना मारून टाकेन मी. चालेल. तो म्हणजे जिजामाता केवढ्या हे होत्या कडक. त्यांनी शिवाजी महाराजांना काय केलं असतं तर जिजामातांनी लगेच त्याला हे केलं असतं, माहितीये का? मग जिजाऊ कसल्या शूरवीर होत्या. मग ते स्वतः तलवार चालवायच्या, युद्धाला जायच्या. मग त्यांची मम्मी होती महाराजांची. शिवाजी महाराजांची बोलतो ना आपण, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती आहे ना, ते बघा तो जो फोटो लावलाय ना मम्मी, तो शिवाजी महाराजांच्याच कपाटातून आणलेला आहे. झाली संपली गोष्ट. आता काय नाही, दूध पिते. दूधच्या पिल्यावर अजून एक गोष्ट खूप मोठी आहे. शांतपणे ती. आता काय दूध पिताना व्हिडिओ काढताय का काय? बरं ठेवतो. अजून एक बाबा गोष्ट त्याच्या पुढे. हो दूध पी, नंतर सांगतो.